महाराष्ट्रात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावातील घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याभोवती निर्माण झालेला वाद महिलांवरील हल्ल्याच्या आरोपामुळे अधिकच गंभीर बनला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक आहे. तर नेमकं काय घडलं पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शिवजयंतीच्या दिवशी रात्रीच्या वेळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड या गावातील एका मोकळ्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवला. हा पुतळा गाव प्रशासनाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या अधिकृत परवानगीशिवाय बसवण्यात आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला. गावातील काही नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी असा आक्षेप घेतला की पुतळा चुकीच्या जागी बसवला गेला असून त्या ठिकाणी गावातील सण समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम होतात, त्यामुळे तो हलवावा किंवा काढावा अशी मागणी पुढे आली. पुतळा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळताच काही महिला त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांनी पुतळा वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी उपस्थित जमाव आणि पुतळा वाचवणाऱ्या महिलांमध्ये जोरदार वाद झाला. काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये महिलांना ढकलाढकली व मारहाण होत असल्याचे दिसत आल्याचा दावा केला जात आहे. संजीवनी वाघ यांनी गंभीर मारहाणीचे आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कपड्यांची नासधूस झाली, तसेच काही महिलांना दुखापतही झाली. पोलिसांच्या भूमिकेविषयी महिला काय म्हणतात पाहूया. महिलांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी पोलीस उपस्थित होते, मात्र त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला नाही असा आरोप करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाकडून अधिकृत निवेदन येणे अजूनही बाकी आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते चिखला काकड येथे पोहोचले. काहींनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोप असा आहे की गावच्या सरपंचाच्या सूचनेवरूनच हा प्रकार घडला, मात्र याबाबत अधिकृत चौकशी सुरू असल्याचे कळते. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही भेट देत भाष्य केले. त्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. ही घटना केवळ एका पुतळ्यापुरती मर्यादित नाही, तर ती ग्रामीण भागातील परवानगीशिवाय पुतळे उभारणे, सार्वजनिक जागांचा वापर, स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक तणाव या मोठ्या प्रश्नांना अधोरेखित करते. महाराष्ट्रात शिवरायांविषयी प्रचंड आदर आणि भावना आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित कोणतीही घटना संवेदनशील ठरते. विशेषतः शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार अनेकांसाठी भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा आहे. सध्या चिखला काकड गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुतळा हटवण्यात आलेला नाही अशी माहिती समोर येते. प्रशासनाकडून चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेतून काही महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात. ते म्हणजे असे: परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारणे, यामुळे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. महिलांवरील कथित हल्ला, कोणत्याही कारणास्तव महिलांवर हात उचलणे अस्वीकार्य आहे. जातीय आणि राजकीय ध्रुवीकरण, अशा घटनांमुळे समाजात फूट पडण्याचा धोका वाढतो. संवादाचा अभाव, सामंजस्याने प्रश्न सोडवण्याऐवजी तो रस्त्यावर आल्यास परिस्थिती चिघळते. यातून निष्कर्ष असा निघतो की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावावरून मतभेद, संघर्ष किंवा हिंसा होणे हे दुर्दैवी आहे. कोणताही वाद संवादातून कायदेशीर चौकटीत आणि शांततेत सोडवला गेला पाहिजे. चिखला काकड येथील घटना ही प्रशासन, राजकीय नेते आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी एक धडा आहे. भावना तीव्र असल्या तरी कायदा आणि सामंजस्य यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अपडेटसाठी पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.